या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. इकडे बाबू आता सायली आणि अर्जुनच्या हाती लागलेला आहे आणि बाबूने एक मोठं सत्य सांगितलेलं आहे की महिपत सोबत त्याचा आणखीन एक माणूस आहे. आणि ज्यावेळेला आता अर्जुनने इकडे ही गोष्ट जेव्हा रविराजांना सांगितली आणि ज्यावेळेला ओळख पटवण्यासाठी रविराजाने त्यांच्याकडचे काही फोटोज इकडे बाबूला दाखवले आणि त्याच वेळेला फोटो दाखवत असताना रविराजांच्या मोबाईलमधला नागराजचा फोटो पाहिल्यानंतर बाबूने हाच तो माणूस ज्याने महिपतला सुपारी दिली होती ह्या मोठ्या सत्याचा उलगडा इथे केलेला आहे. आणि या सगळ्याचा करता करविता दुसरा तिसरा कोणी नसून नागराज आहे हे सत्य आता इथे अर्जुन आणि रविराज यांच्या समोर आलेलं आहे. आणि बाबूने आणखीन एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे, ती म्हणजेच तुमच्या घरात राहणारी जी तुमची मुलगी आहे ती तुमची खरी मुलगी नसून महिपतने तुमच्या आयुष्यामध्ये ही एक खोटी मुलगी म्हणून आणलेली आहे. हे सत्यसुद्धा आता इथे रविराजांच्या समोर आलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असेच येणारे नवीन भाग नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे ज्यावेळेला आता अर्जुन आणि सायलीला बाबू सापडतो त्यावेळेला बाबूनी एक कबुली दिलेली आहे की या सगळ्यामागे महिपत तर होता, पण त्यासोबतच महिपतचा आणखी एक साथीदार होता. इथे जेव्हा अर्जुनने आता बाबूला विचारलंय की तू त्या माणसाला पाहिल्यानंतर ओळखू शकतोस का, यावर बाबूने नक्की सांगता येत नाही असं सांगितलं असतं. पण आता हा सगळा झालेला प्रकार अर्जुनला रविराजांना सांगायचा असतो आणि त्यासाठी अर्जुन आणि सायली दोघं सुद्धा आता इकडे रविराजांना भेटायला आलेले असतात. आणि अर्जुन सांगत असतो की जो बाबू ज्याने हा अपघात घडून आणला तो मला सापडलेला आहे. आता इथे रविराज म्हणत असतात की बाबू तर एक्सपायर झाला, वारला आहे. मग तो तो कसं काय, तर आता अर्जुन झालेला सगळा प्रकार इथे रविराजांना सांगतो. आणि त्याच वेळेला अर्जुन आता इथे आणखीन एक गोष्ट सांगतो की हा ॲक्सिडेंटची सुपारी बाबूला महिपतने दिलेली नव्हती, तर महिपतने ते फक्त काम केलेलं आहे. महिपतला सुपारी देणारा माणूस हा आणखीन वेगळा होता. तर इथे आता रविराज म्हणत असतात की महिपतला माझी सुपारी देणारा माणूस कोण असेल. तर इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुमची कोणासोबत काही जुनी दुश्मनी किंवा तुमचा कोणी एखादी तुमच्या केस रिलेटेड कोणी आहे का, जे कोणी गुंड किंवा मावाळी असे लोक असतील त्यांच्यामधला कोणी असू शकतो का. तेव्हा आता इथे रविराज म्हणतात की अशा तर बरेच केसेस मी केल्या, पण आता मी कसं सांगू शकेल की नक्की हे कोणी केलं असेल. तर आता इथे अर्जुन म्हणत असतो की आपण तुझ्या झालेल्या म्हणजे आता हा ॲक्सिडेंट 22 वर्षांपूर्वी झालेला आहे, म्हणजे त्याच्या आधीच्या केस रिलेटेड कोणी असं माणूस आहे का, त्याचे काही रेकॉर्ड्स आहेत का तुझ्याकडे. तर रविराज म्हणतात की हो, त्यातल्या बऱ्याचशा केसेसचे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. आणि आता इथे रविराज आधीचे जेवढे त्यांनी ज्या केसेस लढल्या होत्या त्यांचे सगळ्यांचे रेकॉर्ड्स काढतात आणि त्या व्यक्तींचे फोटोसुद्धा आता इथे रविराजांकडे असतात. आता इथे अर्जुन म्हणत असतो की बाबूला मी आमच्या अंडरमध्येच ठेवलेला आहे, म्हणजे चैतन्याच्या घरी ठेवलेला आहे आणि त्याने शब्द दिलाय की तो आपल्याला त्या माणसाची ओळख पटवून देऊ शकतो आणि कोर्टामध्ये साक्षीसुद्धा देऊ शकतो. तर आता रविराज म्हणतात की मग आपण वेळ घालवायला नको, माझ्याकडे काही फोटोज आहेत ते त्याला दाखवून आपण बाबू यापैकी कोणाला ओळखतो का हे आपण पाहूयात. आणि त्याप्रमाणे आता रविराज प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा तू सुद्धा चल माझ्यासोबत. आणि तिथे रविराज, प्रतिमा, सायली आणि अर्जुन तिघं सुद्धा चैतन्याच्या घरी येतात, ज्या ठिकाणी त्याने बाबूला ठेवलेलं आहे. आता इकडे रविराज हे बाबूला भेटायला येतात आणि त्यावेळेला ते बाबूला विचारतात की तुला तो माणूस कोण आहे हे माहीत आहे का. त्यावर तो बाबू म्हणतो की मी त्या माणसाला जेमतेम 1 ते 2 वेळा भेटलेला आहे आणि माझा संपर्क फक्त महिपत सोबतच होता, त्यामुळे त्या माणसाचं नाव काय आहे हे मला अजिबातच माहीत नाही. पण कधी तो माणूस जर भेटला तर मी त्याला कदाचित ओळखू शकेन. आता यावर रविराज म्हणतात की माझ्याकडे असे काही माणसांचे फोटो आहेत, ते मी तुला दाखवल्यानंतर तू हे सगळं ओळखू शकतोस का. तर बाबू म्हणत असो या गोष्टीला तर जवळजवळ 20-22 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण कदाचित तो चेहरा पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येऊ शकतं, पण त्या माणसाचं नाव मला अजिबातच आठवत नाही. तर आता इथे रविराज म्हणत असतात महिपतसोबत कधीतरी बोलताना ते नाव तुझ्या तोंडात ऐकण्यात आलं असेल. पण आता इथे बाबू म्हणतो की नाही, त्या माणसाशी माझा कधी थेट संबंध आलाच नव्हता. फक्त ज्या दिवशी मला त्याने महिपतने सुपारी दिली त्या दिवशी मी त्या माणसाला भेटलो होतो, म्हणजे तो महिपतसोबत आला होता. आता इथे रविराज म्हणत की बरं ठीक आहे, मी तुला काही फोटो दाखवतो त्याच्यामध्ये तुला तो माणूस ओळखता येतो का हे पहा. आणि आता रविराज त्याच्याकडे असलेले बऱ्याच ज्याच्या जुन्या केसेस झालेल्या असतात, ज्यांच्यावरती रविराजांचा संशय असतो, अशा बऱ्याच लोकांचे रविराज आता इथे फोटो इथे बाबू जो ड्रायव्हर आहे त्याला दाखवत असतात.
आणि त्याच वेळेला फोटो दाखवत असताना महिपतचा एक फोटो त्यांच्यासमोर येतो. आता महिपतला तर ऑलरेडी हा ओळखतोच आहे आणि महिपतचा जेव्हा आता बाबू फोटो पाहतो आणि तेव्हा म्हणतो की हाच महिपत, ह्यानेच मला सुपारी दिली होती. आणि आता ते स्क्रोल करत असताना इथे आता पुन्हा एकदा महिपत नंतर नागराजचा फोटो जो असतो रविराजांच्या फोटोमध्ये, तो त्या बाबूच्या समोर येतो आणि बाबू लगेचच म्हणतो की हाच तो माणूस. आता इथे नागराजचा फोटो पाहिल्यानंतर बाबू लगेचच नागराजला ओळखतो की महिपत सोबत आपल्याला सुपारी देण्यासाठी हाच माणूस आला होता. आणि आता ज्यावेळेला नागराजच्या फोटोला पाहून आता जेव्हा बाबू सगळ्यांना सांगतो की हाच होता तो माणूस, त्यावेळेला मात्र इथे आता अर्जुन, सायली आणि रविराज या सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. बाबूने नागराजच्या फोटोची ओळख पटवून दिली आहे. यावर आता कोणाचाही विश्वास बसत नसतो. रविराज म्हणतात की काय बोलतोय, हा माणूस कसा असेल, हा माझा स्वतःचा सख्खा भाऊ आहे, तो असं कसं करेल. तर इथे आता रविराज म्हणत असतात की तू नीट बघ, नीट आठव. तर तिथे लगेचच बाबू म्हणतो की हो, हाच तो माणूस, नागराजसोबत हाच माणूस आला होता, मला चांगलं आठवतंय म्हणून. 22 वर्षापूर्वी नागराजला सुपारी देणारा हाच माणूस आहे. इथे रविराज बाबूला म्हणतात की तू खरंच खरं बोलतोयस ना. तर बाबू म्हणतो की मी कशाला खोटं बोलू, ज्या 22 वर्षापूर्वी मी जो गुन्हा केलाय त्याचा पश्चाताप मला त्याच वेळेला झाला होता आणि हे सत्य सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न सुद्धा केला आणि त्या महिपतने माझ्यावरती हल्ला केला. मी आत्ता खोटं का बोलेन, हाच तो माणूस आहे. आता मात्र रविराजांनी डोक्याला हात लावलेला आहे आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला की माझ्या सख्ख्या भावाने माझ्या 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 बायकोच्या आणि मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीवर रविराजांचा अजिबातच विश्वास बसत नाहीये. तर आता अर्जुन इथे म्हणत असतो की नागराज काका हे सगळं का करेल. तर इथे आता ज्या वेळेला प्रतिमासोबत ज्या काही गोष्टी घडल्या, ज्यावेळेला प्रतिमा घरी आली त्यानंतर प्रतिमावर एकदा नाही तर 2-3 वेळा नागराजने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे प्रतिमाला सुद्धा आठवायला लागतात की नागराज तिच्यासमोर कशाप्रकारे आलेला आणि तिच्यावरती कशाप्रकारे त्याने हल्ला केला, हे सगळं आठवायला लागतं तिला व्यवस्थित. आणि आता प्रतिमा म्हणते की हो, हो, नागराज भाऊजीच, त्यांनीच हे सगळं केलं. तर आता इथे रविराज म्हणतात की तुला हे कसं माहीत. आणि आता प्रतिमा मागच्या ज्या झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या वेळेला नागराजने प्रतिमावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या गोष्टी आता प्रतिमा इथे रविराजांना सांगते की ज्या दिवशी बाहेर अंगणामध्ये आग लागली होती आणि त्या दिवशी मी आरडाओरडा केला, त्या दिवशी नागराज भाऊजींनी स्वतःहून अंगणामध्ये आग लागली होती आणि मला त्यात त्यांनी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. आणि एवढंच नाही, त्या दिवशी तुम्ही घरात कोणीही नव्हतात, त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला म्हणाले होते की नागराज भाऊजींनी माझ्यावरती हल्ला केला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. ती गोष्ट सुद्धा खरीच आहे. त्यावेळेला तुम्ही मला म्हणालात की मला कदाचित भास होत असेल, पण तो भास नव्हता, ते खरं होतं. आणि आता प्रतिमाने हे जेवढं सगळं सत्य रविराजांना सांगितलं, तेव्हा मात्र आता इथे रविराजांचा ह्या गोष्टीवरती विश्वास बसलेला आहे. म्हणजे इतके वर्ष झाली आपला सक्काच भाऊ आपल्या जीवावरती उठलेला आहे, आपल्या बायकोच्या जीवावरती उठलेला आहे. आणि आता इथे फायनली नागराजचा खरा चेहरा रविराज, अर्जुन या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तर बाबू आता इथे रविराजांना आणखीन एक गोष्ट सांगतो ती म्हणजे त्यावेळेला तुमची मुलगी त्यामध्ये त्या ॲक्सिडेंटमधून वाचली होती आणि ती मुलगी तिथे जवळपास असलेल्या एका मंदिरामध्ये गेलेली होती आणि तिथून एका माणसाने तिला घेऊन गेला होता. तुमची मुलगी अजूनही जिवंत आहे, पण तुमच्या घरात आता जी तुमची मुलगी म्हणून राहतीये ती तुमची मुलगी नाही. ती सुद्धा महिपत आणि नागराज ह्या दोघांनी सुद्धा प्लॅनिंग करून पाठवलेली ती मुलगी आहे. खोटी तन्वी म्हणून ती तुमच्या घरामध्ये आलेली आहे. या गोष्टीचा सुद्धा आता इथे बाबूने खूप मोठा असा खुलासा केलेला आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर रविराजांना खूप मोठा धक्का बसलाय. हे किती भयानक सत्य आहे. नागराज गेले इतके दिवस झाले काय करतो, कुठे जातो, या गोष्टीकडे मी कधीही दुर्लक्ष केलं नाही. मला असं वाटलं की त्याचे कोणी काही मित्र असतील, त्यांच्यासोबत तो टाईमपास करत असेल. त्याने आतापर्यंत कोणताही कामधंदा केला नाही. फक्त एकच कारण देत आला की मी मीटिंगसाठी चाललो, इकडे चाललोय. पण मी म्हटलं लहान भाऊ आहे, आपण सगळं सांभाळतो, तर त्याच्याकडून का अपेक्षा ठेवाव्या. म्हणून मी त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता सगळं काही करत आलो. पण हा माझ्यावरच उलटा फिरला. माझ्या बायकोचा, माझ्या मुलीचा, माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा याने प्रयत्न केला. इथे आता रविराज म्हणत असतात की मी याला सोडणार नाहीये. तर आता इथे जो अर्जुन आहे तो म्हणतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी इतक्या घाईघाईत करता येणार नाही. ज्याप्रमाणे बाबूने आपल्याला सांगितलेलं आहे की या सगळ्यामागे नागराज आहे. जर खरंच या सगळ्यामागे नागराज काकाचा हात असेल तर आपल्याला तसे काही पुरावे सुद्धा शोधून काढावे लागणार आहेत. आणि जशी त्यांनी सांगितलं की प्रिया जी आहे ती आपली तन्वी नाहीये, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तसे काही पुरावे हवेत की खरंच हिला
नागराज आणि महिपत या दोघांनी सुद्धा प्लॅनिंग करून पाठवलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला आता पुरावे शोधून काढणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता इथे अर्जुन म्हणत असतो की रविराजांना काही झालं तरी आपल्याला आता नागराज काकावर अगदी बारीक लक्ष ठेवून राहायला हवं. तो कुठे जातो, काय करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता शोधून काढायला हव्यात. त्यासोबतच त्याचे कॉन्टॅक्ट, जर तो खरंच महिपतला सांगून जर हे नागराज काकांनीच केलं असेल, तर त्याचे आणि महिपतचे आपल्याला कॉल रेकॉर्ड्स मिळतात का हे पाहायला हवं. आणि त्यासाठी नागराज काकाचा पहिल्याला आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेस करायला हवे आणि तरच आपल्याला कळेल की खरंच तो 22 वर्षांपासून या नागराजच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का. एकदा का आपल्याला ही गोष्ट कन्फर्म झाली, की मग आपण समजून जायचं की या सगळ्यामागे खरंच नागराज काकाचाच हात आहे. आणि आता इथे अर्जुन आणि जे रविराज आहे त्यांनी ठरवलं की आता नागराजवरती बारीक लक्ष ठेवून राहायचं. आणि त्याचबरोबर आता इथे ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर ज्यावेळेला आता अर्जुन आणि रविराज घरी जातात, तर अर्जुन आता इथे नागराजवरती बारीक लक्ष ठेवूनच असतो. नागराजच्या हर एक छोट्या-छोट्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवून आहे. त्याने ऑलरेडी आता इथे चैतन्याला कॉल करून नागराजची कॉल हिस्ट्री सगळी काढायला लावलेली आहे. आणि सोबतच आता इथे रविराज आणि नागराजांनी ठरवले की काहीच झालं तरी आता इथे नागराजला फॉलो करायचं. तो कोणाला भेटतो, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायचं. आणि त्याचप्रमाणे आता ज्या वेळेला नागराज हा घरातून महिपतला भेटण्यासाठी बाहेर पडतो आणि त्याच वेळेला आता रविराज आणि अर्जुन हे नागराजच्या मागावरती आलेले आहेत. आता इथे नागराज थेट ज्या ठिकाणी त्याने महिपतला किडनॅप करून ठेवलेला आहे त्या ठिकाणी आता तो भेटायला आलेला असतो. आणि त्याच्यासोबत इकडे आता प्रियासुद्धा इकडे नागराजसोबत महिपतला ज्या ठिकाणी किडनॅप केलेला आहे त्या ठिकाणा भेटायला आलेली असते. आणि आता इथे काही झालं तरी महिपतला इथून बाहेर पडू द्यायचं नाही, हे या दोघांचं ठरलेलं आहे. कारण एकदा का महिपत इथून बाहेर पडला आणि जर तो पोलिसांच्या हाती सापडला, तर तो पोलिसांसमोर तोड नक्की उघडणार आणि आपलं सगळं सत्य सगळ्यांसमोर सांगून टाकणार. इथे महिपत म्हणत असतो की तुमच्यात जर हिंमत असेल तर माझे हितून हात सोडा, नाहीतर मी तुम्हाला दोघांनाही जिवंत सोडणार नाही. तर प्रिया म्हणते की आम्ही तुझ्यावरती कसा विश्वास ठेवायचा. तू सरळ सरळ यांना धमकी दिली आहेस की जर का पोलिसांनी तुला पकडलं तर तू त्याचं नाव समोर करणार, आणि जर तू नागराजचं नाव समोर केलं की माझंही नाव पुढे करणार, मग आम्ही तुला कसं सोडणार, आम्ही तुला सोडूच शकत नाही. आता असं म्हणाल्यानंतर जेव्हा ह्या दोघांचं म्हणजे तिघांचंही बोलणं चालू असतं त्याच वेळेला आता ते नागराजच्या मागावरती अर्जुन आणि रविराज हे दोघंसुद्धा आलेले असतात. आणि आता इथे एका गोडाऊनमध्ये आणि महिपतला किडनॅप करून ठेवलेला आहे हे बघून मात्र आता इथे रविराज आणि अर्जुनला मोठा धक्का बसलाय. जितके दिवस झाले हे लोक महिपतला शोधत आहेत आणि हा महिपत या दोघांच्या ताब्यात आहे ही गोष्ट मात्र आता बघून अर्जुन आणि रविराजच्या दोघांना सुद्धा मोठा धक्का बसलाय. कारण या महिपतच्या प्लॅनिंगमध्ये खरंच नागराज हा इन्व्हॉल्व आहे. पण यांनी असं महिपतला किडनॅप का करून ठेवलेलं असेल. इथे महिपत म्हणतो की तुम्हाला जे काही करायचे ते करा, एकदा का मी इथून बाहेर पडलो ना तर तुमच्या दोघांच्याही मी चिंधड्या करणार आणि तुम्हाला असं गायब करेन की कोणालाही कळणार नाही. आणि तुमचं जे खरंच चेहरा आहे तो मी इथे सगळ्यांसमोर आणेन. तू मला सुपारी दिली होतीस हे सत्य मी सगळ्यांसमोर आणीनच, पण ही खोटी तन्वी बनून त्या सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या प्रॉपर्टीवर जो काही माज करते ना, ते हिचा सुद्धा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणेन. आता इथे महिपतने स्वतःच्या तोंडून या गोष्टीची कबुलियत इथे रविराज आणि अर्जुन यांच्या समोर दिलेली आहे. आणि फायनली आता एकदा इथे रविराज आणि अर्जुन समोर स्वतः महिपतने ह्या सगळ्याची कबुली दिलेली आहे. ते म्हणजे नागराजनेच महिपतला तिघांचा ॲक्सिडेंट घडून आणण्यासाठी सुपारी दिली होती. आणि त्याचबरोबर जी कोणी प्रिया आता तन्वी बनून सुभेदारांच्या घरामध्ये राहतीये ती खरी तन्वी नसून खोटी तन्वी बनून जी नागराज आणि महिपतने पाठवली आहे हे सत्य आता इथे रविराज आणि अर्जुन या दोघांच्या समोर आलेलं आहे. आणि आता या दोघांच्या विरोधात अर्जुन आणि रविराज यांना खूप मोठा असा पुरावा सापडलेला आहे. आणि या ठिकाणी आता नागराज, महिपत आणि प्रिया या तिघांचं सुद्धा पितळ या दोघांसमोर उघडं पडलेलं आहे.